सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत डॉक्टर ज्योती चिंचणीकर लिखित मंत्रोत्तम नाना या त्यांच्या कादंबरीवर आधारित सौ मीनाक्षीताई देशमुख लिखित लेखमाला नाना फडणवीस. कालच्या पुढे सुरू करते. काल आपण बघितलं की रमाबाई साहेबांनी अन्नपूर्णेला बरोबर घेऊन हरिहरेश्वरला जाण्यासाठी नानांना विनवलं होतं. पुढे बघूया. रमाबाईंनी कुलदैवत हरिहरेश्वरला जाताना सोबत अन्नपूर्णाला पाठवल्याबद्दल नानांना विचारल्यावर त्यांनी सहर्ष संमती दिली. मुजरा करून नाना निघून गेले. नाना घरी आले. यात्रेची आनंद वार्ता अन्नपूर्णेला सांगायची म्हणून तिला घरात शोधलं तर ती झोपलेली दिसली. तिच्या शेजारी बसत हळूवार आवाजात नानांनी विचारलं, अनु, काय झालं? बरं नाही का? तसं विशेष काही नाही, जरा चक्कर आल्यासारखं वाटतं. उलट्या होत आहेत. 3 महिने झाले की आपोआप कमी होईल. आधी नानांना तिच्या बोलण्याचा अर्थबोध झाला नाही आणि एकदम डोक्यात प्रकाश पडला. म्हणजे आपल्याला अपत्ययोग आहे. त्यांना आपल्या आईची आठवण तीव्रतेनं झाली. आज तिला किती आनंद झाला असता. आपण तुझ्या मातोश्रींना काही दिवसांसाठी इथे बोलावून घेऊ. आणि हो, आता तुला रमाबाईंसोबत हरिहरेश्वरच्या यात्रेला मात्र जाता येणार नाही असं त्यांना सांगतो. रमाबाई हरिहरेश्वरच्या यात्रेला गेल्या. माधवरावांची प्रकृती खालावतच होती. त्यामुळे नानांचा जास्तीत जास्त वेळ श्रीमंतांच्या बरोबर जायचा. अन्नपूर्णेची आई आली, पण लेकीचे कडक डोहाळे पाहून तिला वाईलाच नेण्याचं ठरवलं. अन्नपूर्णा आईसोबत वाईला माहेरी रवाना झाली आणि नानांचा वेळ दिवस रात्र श्रीमंतांच्या शुश्रूषेत जाऊ लागला. रमाबाई हरिहरेश्वराची यात्रा करून आल्या, पण हरिहरेश्वर काही पावला नाही. श्रीमंतांची तब्येत आणखीनच ढासळली. हवा पालट म्हणून श्रीमंत थेऊरला चिंतामणीच्या मंदिरात येऊन राहिले. नाना आणि हरिपंत श्रीमंतांसोबतच होते. श्रीमंतांना थोडं बरं वाटलं की या दोघांजवळ मन मोकळं करीत असत. एक दिवस राघोबांना नजरकैदेतून मुक्त करण्याची नानांना आज्ञा दिली. नारायणराव, बापू, राघोबा सर्वांना बोलावून घेतलं. श्रीमंतांनी नारायणरावांचा हात काकांच्या आणि बापूंच्या हाती देऊन त्यांना सांभाळण्याचं वचन घेतलं. नारायणरावांनाही श्रीमंतांनी बराच उपदेश केला. श्रीमंतांच्या अंगाचा दाह वाढतच होता. अन्न बंद झालं. वाचा मात्र स्वच्छ होती. सर्व सरदार मंडळींकडून मराठी राज्य शर्थीनं राखण्याचं वचन घेतलं. सर्वांचा निरोप घेतला. कार्तिक वद्य अष्टमीस गजाननाचे नाव घेत श्रीमंत पेशवे माधवरावांचं प्राणोत्क्रमण झालं. श्रीमंतांचं महानिर्वाण झालं. रमाबाईंनी सती जाण्यासाठी तयारी केली. अत्यंत स्थिर चित्ताने निर्वानिरव करीत होत्या. सतीची वस्त्र परिधान करून धर्मशिळेवर बसून नमस्कारासाठी येणाऱ्या लहान थोरांना एक एक मोहरा देत होत्या. नानांनी त्यांना नमस्कार केल्यावर रमाबाई म्हणाल्या, शोक आवरावा. आमचे भाऊजी लहान आणि अल्लड आहेत. त्यांना जपा. इकडच्यांचा आपल्यावर फार विश्वास. रमाबाईंनी आपल्या गळ्यातील मोहनमाळ काढून देत म्हणाल्या, माझी आठवण म्हणून अन्नपूर्णेला द्या. नमस्कार करून नाना बाजूला झाले. थेऊरला नदीकाठी चिता रचण्यात आली. श्रीमंतांचं डोकं मांडीवर घेऊन रमाबाई चितेवर बसल्या. अग्नी देण्यात आला. चिता धडाडून पेटली. मुखातून सुस्कारा नाही की उसासा नाही. किंकाळी तर दूरच. हळूहळू चिता शांत होऊ लागली. मंडळी जड अंतःकरणानं परतू लागली. राघोबा दादा नारायणरावांसह छत्रपतींकडे जाऊन नारायणरावांच्या नावे पेशवाईची वस्त्र घेऊन आले. बापू मुख्य कारभारी तर नाना दुय्यम कारभारी. स्वर्गीय माधवरावांनी ठरवून दिलेल्या व्यवस्थेप्रमाणे कारभार सुरू झाला. चुलत्या पुतण्यातला एकोपा पाहून सरदार मंडळींनी निश्वास टाकला. प्रातःकाळचे स्नान, संध्या पूजा आटोपून नाना दरबारात जायला निघणार. तोच हरिपंत आल्याची वर्दी सदोबांनी दिली. नाना बाहेर येऊन म्हणाले, दरबाराला उशीर व्हायला नको. आपण बोलतच दरबाराकडे जाऊ.
दोघेही शनिवार वाड्याकडे चालू लागले. चालता चालता हरिपंतांनी त्यांच्या पत्नी आणि कन्येची चौकशी केली. दोघे ठीक आहेत, लवकर पुण्यात येणार आहेत असं सांगितलं. हरिपंतांनी विचारलं, नाना, विसाजीपंत लेलेंचं प्रकरण मिटलं का? नाही, उलट आणखीची घळलं. म्हणजे? स्वर्गीय श्रीमंत माधवराव असतानाच लेल्यांनी फिरंग्यांची जहाजं लुटली. त्याबद्दल विसाजीपंतांना दंड भरण्याची आज्ञा झाली होती. श्रीमंतांची प्रकृती अस्वस्थतेचा फायदा घेऊन त्यांनी चालढकल केली. दंड भरलाच नाही आणि आता तर नवीनच प्रकरण उद्भवलंय. लेल्यांचं कुटुंब आणि त्यांच्या कुटुंबाची बहीण दोघीही एकाच वेळी बाळंत झाल्या. लेल्यांना झालेला मुलगा त्यांच्या कुटुंबाने बहिणीला दिला आणि बहिणीला झालेली कन्या आपण घेतली. या दोघी बहिणींचा कारभार पुरुषांना माहीत नव्हता. काही दिवसांनी लेलेंच्या साडूस कसं कोण जाणे, पण प्रकरण कळलं. त्यांनी हुजरतीत तक्रार केली. चौकशीत सारं निष्पन्न झालं. ज्यांची मुलं त्यांना दिली गेली आणि अशा गैरवर्तनाबद्दल दंड ठोठावण्यात आला. आधीचा दंड बाकी आहेस आणि आता तो आणि हा दंड मिळून 15-20 लाख होतील. बोलता बोलता शनिवार वाडा आला. दोघेही आपापल्या दरबारात गेले. आज दरबारात सारे मानकरी उपस्थित होते. बापूही लगबगीने आले. थोड्याच वेळात श्रीमंत नारायणराव पेशवे धीमी पावलं टाकत येऊ लागले. दरबारी मुजरे स्वीकारीत मसनदीवर येऊन स्थानापन्न झाले. सर्वांना बसण्यास सांगितलं. बापू पुढे येऊन दरबाराच्या कामकाजास त्यांनी सुरुवात केली. छोट्या मोठ्या बाबी उरकवून बापू हळूच म्हणाले, विसाजीपंत लेलेंचा अर्ज आला आहे. लेलेंचे नाव निघताच श्रीमंतांच्या कपाळावर सूक्ष्म अठी उमटली. विचारले, कशासाठी? त्यांचा वसईचा सुभा त्यांच्या सुपूर्त केला जावा. त्यांचा दंड जमा झाला का? नाही. पण श्रीमंत, बायकांनी परभारे केलेल्या कारभारात लेल्यांचा प्रकरणाची चौकशी न्यायालयात झाली ना? त्यांना ठरवून दिलेला दंड जाहीर झाला ना? प्रत्येक क्षणागणिक श्रीमंतांचा आवाज चढत होता. तरीही बापूंनी आपला मुद्दा रेटण्याचा प्रयत्न केला. तरीही श्रीमंतांचा चेहरा रागाने लाल झाला. ते कडाडत म्हणाले, बापू, लेलेंनी आधीचा दंड भरला नाही, त्यात आणखी हा अपराध. एवढं असून वर निर्लज्जपणे लेले वसईचा सुभा परत मागतायत आणि त्यांची शिफारस तुम्ही करत आहात. तुम्ही पेशव्यांचे कारभारी आहात की लेल्यांचे? लेल्यांनी तुमचं इनाम विकत घेतलंय का? बापूंचा अपमानाने चेहरा पडला. खाली मान घालून घट्ट ओठ मिटवून उभे राहिले. श्रीमंत म्हणाले, वसईचा सुभा आम्ही त्रिंबक विनायकांना दिला आहे. त्यांच्या नेमणुकीचे फरमान आजच त्यांच्याकडे रवाना करा. श्रीमंत तडक दरबारातून बाहेर आले. अलीकडे 7-8 दिवसांपासून नाना कुठे दिसत नाहीत, म्हणून हरिपंत संध्याकाळी त्यांना भेटायला त्यांच्या घरी आले. सदोबा, आवाज दिला. सदोबा आल्यावर म्हणाले, नाना कुठे आहेत? त्यांची प्रकृती ठीक आहे ना? सदोबा म्हणाले, तुम्हाला कळलं नाही काय? अहो वहिनी साहेब, दुसऱ्या दिवशी पुण्याला येत असल्याचा सांगोवा आला. त्याच रात्री पोरीला ज्वर चढला. औषधोपचाराला दाद न देता रात्री मुलगी गेली. अरे बापरे, केव्हा झाले हे? झाले 4-5 दिवस. मालकांनी मनाला खूप लावून घेतलं. खाणं पिणं ही नीट घेत नाही. आताच ते बाहेर गेले. हरिपंत तसेच बेलबागेकडे निघाले. त्यांचा कयास खरा ठरला. विष्णू मंदिराचे बांधकाम पूर्ण होत आलं होतं. सभागृहाच्या समोर कारंज्याचा हौद बांधला होता. त्याच्या कठड्यावर नाना आपल्याच विचारात गर्क होते. हरिपंत नानांच्या शेजारी बसत म्हणाले, ईश्वरी इच्छेपुढे कोणाचं काय चाललंय? वाईला नाही गेलात? जाणार होतो, पण श्वशुरांचा निरोप आला. अन्नपूर्णेला घेऊन आम्हीच पुण्याला येत आहोत. नाना, मी सांगावं असं नाही, पण दरबारी कामात मन गुंतवावं तेवढाच विरंगुळा वाटेल. नाना आणखीनच गंभीरपणे म्हणाले, पंत, 8-10 दिवसांपासून तुमच्याशी बोलायचं होतं, पण एकांत मिळत नव्हता. अलीकडे दरबारात जावंसच वाटत नाही. श्रीमंतांच्या वागणुकीने मनात एक प्रकारे धास्ती भरल्यासारखी झाली आहे.
परवा दरबारात 3 पिढ्यांपासून कारभार पाहणारे जुने जाणते बापूंचा भर दरबारात असा अपमानकारक शब्द श्रीमंतांनी बोलायला नको होते. मलाही खटकलं, पण अजून त्यांचं वय अल्लड आहे. त्यांनी आपल्या अल्लडपणाला आवर घालायला हवा. शब्दांचे घाव शस्त्रापेक्षा जास्त खोल असतात. पंत स्वर्गवासी श्रीमंत कमी रागीट होते का? पण त्यांचं कर्तृत्व पाहून, त्यांचा क्रोध सहन करून त्यांचा आदर करीत होते. नारायणरावांनी आधी आपलं कर्तृत्व सिद्ध करावं, मग आपणही त्यांचा राग सहन करू. पण नाना, आपण स्वर्गीय श्रीमंतांना वचन दिलं, त्यासाठी तरी. म्हणूनच आपण आपलं कामात मन गुंतवावं. पंत, ते तरी कुठे नीट करता येतं? बापूंचं माझ्याविषयी मन साफ नाही. लेलेंच्या प्रकरणात मी श्रीमंतांना भडकावलं असा त्यांचा वहीम आहे. त्याचा राग ते पटवर्धनांच्या लष्करांच्या हिशेबात काही ना काही कुरापती काढत असतात. बापूंचा आधीच पटवर्धनांवर रोष आहे. त्यात ते आमचे मित्र. दादासाहेबांना माझ्याबद्दल अढी आहेच. बापू दादासाहेबांच्या तंत्राने कारभार करतात. किती झालं तरी मी पडलो दुय्यम कारभारी. पंत, मी ठरवलं, जेव्हा बोलावतील तेव्हा तेवढ्यापुरतं जावं, सांगतील तेवढं काम करायचं. अंधारून आल्यानं दोघेही मित्र आपापल्या घरी गेले. एका दुपारी बापू बदामी महालात राघोबांना भेटायला गेले. या बापू, कसा काय वेळ मिळाला? वेळ मिळाला नाही, मुद्दामच काढून आली. का, काही विशेष? विशेषच म्हणायचं. उद्या श्रीमंत गंगापूरला मातोश्रींना भेटायला जाणार आहेत. मग त्यात काय विशेष? आईलाच भेटायला जात आहेत ना. विशेष हे आहे की त्यांच्यासोबत मलाही येण्याची आज्ञा केली आहे. पटवर्धनही बरोबर आहे म्हणतात. राघोबा म्हणाले, पूर्वीसारखे नारायण आमच्याशी मोकळे बोलत नाहीत. दादासाहेब श्रीमंत वाटतात तेवढे साधे सुधे अज्ञानी वगैरे नाहीत. कशावरून? अलीकडे कारभारातील प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे करून घ्यायला लागले आहेत. मला वाटतं नाना फडणवीस त्यांना उलट सल्ले देऊन चिथवत आहेत. बरोबर तसंच असे. दादासाहेब, मला नाही वाटत तसं. नानाने अलीकडे दरबारात येणंही खूप कमी केलंय. स्वर्गीय श्रीमंतांबरोबर सावलीसारखे राहणारे नाना नारायणरावांकडे क्वचितच येताना दिसतात. दादासाहेब म्हणाले, नारायणरावांच्या मनात आहे तरी काय? नागपूरकर भोसल्यांचा वकील रघुजीच्या नावे सेनासाहेब सुभाची वस्त्र घ्यायला आला. नारायणाला सुपूर्त करण्यास सांगितल्यावर म्हणाला, विचार करतो, आणि अजून दिले नाही. आनंदीबाई मध्येच म्हणाल्या, आपण नको तेवढा मृदूपणा दाखवता म्हणून असं होतं. आपण आता घरात ज्येष्ठ, नारायणांचा कान धरून काम करून घेण्याचा आपला अधिकार. गंभीर स्वरात बापू म्हणाले, दादासाहेब, फक्त श्रीमंत मला घेऊन जात आहेत ते माझी त्यांना सोबत हवी म्हणून नव्हे, तर त्यांच्या अनुपस्थितीत आपल्याबरोबर मी असू नये म्हणून. आपण एवढं लक्षात ठेवा म्हणजे झालं. दोघांना मुजरा करून बापू निघून गेले. रात्री जेवण करताना अन्नपूर्णेनं नानांना सांगितलं, दुपारपासून तुळशीबागवाल्यांचा सेवक 2-3 वेळा येऊन गेला. काही निरोप नाही. मी विचारलं तर फक्त आपण आहात काय एवढं पाहून यायला सांगितलं असं म्हणाला. ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सर्व विधी आटोपून नाना देवपूजा करीत होते. तोच नारोपंत तुळशीबागवाले आले. तशी दासीनं त्यांना वर्दी दिली. नाना पूजा आटोपून बाहेर आले. विचारमग्न बसलेल्या नारोपंतांना नानांनी विचारलं, काय विशेष काम काढलं नारोपंत? नाना, बाप जरा नाजूक आहे, तुमचा सल्ला घ्यायला आलोय. मंडळी, आता ही काय नाजूक बाब आहे आणि नाना काय सल्ला देणार आहेत ते आपण पुढच्या भागात बघूया. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. मीनाक्षीताईंचे पुन्हा खूप खूप धन्यवाद देते त्यांना. नमस्कार.